नमस्कार सगळ्यांना. मी नमस्ते. प्रवीण कलंत्री आपलं सगळ्यांचं पुस्तक आणि बरेच काही या साहित्यिक स्पेसमध्ये स्वागत करतो. ही साप्ताहिक स्पेस असते. या स्पेसमध्ये आपण साहित्यविषयक चर्चा करीत असतो. पुस्तकांवर, पुस्तकांच्या अवतीभोवती, पुस्तकांच्या लेखकांना अधूनमधून बोलवतो. त्यांची जी काही पुस्तकं असतील त्याच्यावर आपण चर्चा करतो. तर अशी आपली ही साप्ताहिक स्पेस साधारण कोरोनाच्या कालखंडापासून चालू आहे आणि अद्याप ही हा रथ आपण अ, सारस्वतांचा रथ आपण ओढतो आहोत. तर आज आपल्यासाठी विशेष गोष्ट म्हणजे आज आपल्यासोबत श्री सुरेश जय भाव सर आहेत. हे PSI आहेत, पोलीस खात्यात आहेत. आणि पोलीस खात्यात असूनही यांनी एक पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकाचं नाव आहे लाल पाणी. लाल पाणीचा जो मध्य विषय आहे तो आहे नक्षलवाद. तर अगोदर मी अ, सुरेश जयभाव सरांची ओळख करून देतो. सुरेश जयभाव सर हे एक ग्रामीण भागातून आलेले व्यक्तिमत्व आहे की जे सुरुवातीचा त्यांचा जर अ, सुरुवातीचा त्यांचा संघर्ष जर बघायला गेला तर तो फार निकडीचा आहे. म्हणजे घरात त्यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेलेलं. वडील ट्रक ड्रायव्हर होते, आई शेती करायची. आता या परिस्थितीतून एखादा मुलगा शिक्षणाच्या आवडीने पुढे येतो, आपलं गाव सोडून पुण्यासारख्या शहरात येतो. पुण्यासारख्या शहरात आपलं शिक्षण पूर्ण करून त्याच्यानंतर मग MPSCचा प्रयत्न करतो. MPSCच्या स्पर्धा परीक्षांच्या परीक्षेची तयारी करतो. ती उत्तीर्णही होतो आणि एक पोलीस अधिकारी बनतो. 2013 साली अ, पहिल्याच परीक्षेत यश मिळवून सुरेश जयभाव साहेब पोलीस उपनिरीक्षकपदी त्यांची निवड झाली आणि त्याच्यानंतर ते नाशिक येथे प्रशिक्षण घेऊन त्याच्यानंतर 2015 ते 2018 हा 3 वर्षाचा कालखंड त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात काढलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग आता काही 2025 पासून ते पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे आहेत. त्यांचं आवड म्हणजे वाचन आणि सिनेमे बघणं. तर असं आहे आणि याच्यात एक आहे की त्यांनी स्पर्धा परीक्षेची जी तयारी केली ती त्या तयारी करतानाचा जो संघर्ष आहे तो ते काय आहे तो सांगतीलच. तो पुस्तकात एक गणेशचं एक जे पात्र आहे, तो जो स्पर्धा परीक्षा देऊन ऑफिसर होतो, तर त्यांचा जो सुरुवातीचा कालखंड आहे त्याच्यात आणि सुरेश जय भावेंच्या शैक्षणिक कालखंडात पुष्कळसं साम्य आहे की बहुतेक त्यांना जो संघर्ष करावा लागलेला आहे त्या संघर्षाचं प्रतिबिंब त्या गणेशच्या संघर्षात उतरतं. की म्हणजे खानावळवाल्यांना सांगणं की आत्ता माझ्याकडे तुम्हाला द्यायला पैसे नाही आहेत पण मी देईन, माझ्यावर विश्वास ठेवा, अन्नाचे पैसे बाकी ठेवणार नाही. आणि खानावळवाल्यांनी मोठ्या मनानं त्यांना रोजचं जेवण देणं किंवा मग क्लासमध्ये ज्यावेळेस स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत क्लासमध्ये जायचंय तर क्लासमध्ये क्लासची फी भरण्याचे पैसे नाही म्हणून क्लास चालकांना विचारणार की तुमच्या सगळ्या क्लासची मी साफसफाई करून देईल रोजच्या रोज, मला क्लासला बसू द्या. त्यांचे ते डोळ्यातले भाव, त्यांचा प्रामाणिकपणा आणि त्यांची जिद्द बघून त्या क्लासवाल्यांनी असं काही करायची गरज नाहीये, बाबा तू येऊन बस फक्त क्लासला, एवढं त्यांनी सांगणं. किंवा एक नाईट शिफ्टची ड्युटी करून कॉन्ट्रॅक्टवर जे असतात ते सुरक्षा रक्षक वगैरे अशी ड्युटी असते बँकेच्या आवारात वगैरे, तर अशा ड्युटी करून तिथं जो वेळ मिळतो तो अभ्यासासाठी सत्कारणी लावणं. ते हे अशा जे गणेशच्या कॅरेक्टरच्या स्वरूपा हे आलेलं आहे ते बहुतांश प्रमाणे हे सुरेश सरांच्या त्या संघर्षाला मिळतं जुळतं आहे. त्याच्यावरून आपण एक अंदाज लावू शकतो. तर असं व्यक्तिमत्व आणि वाचनाची आवड असल्यामुळे त्याच्यातला मग कधीतरी काहीतरी त्यांनी लिहिलं असेल आणि मग गडचिरोलीमध्ये गेल्यानंतर त्यांना जे तिथलं वास्तव दिसलं
हे सगळं दिसलं. त्याच्यावरून त्यांच्यातला जो एक सुप्त लेखक होता तो तिथून उफळून वर आला आणि त्यांच्या हातून लाल पाणी सारखी एक साहित्य कलाकृतीने जन्म घेतला. तर आपण त्याच्याबद्दल बोलूच. पण याच्यातला जो एक या लाल पाणी पुस्तकाचा जो कोर विषय आहे नक्षलवाद, तर त्या नक्षलवादाबद्दल मी तुम्हाला थोडस सांगतो की नक्षलवाद कसा सुरू झाला, कुठून सुरू झाला आणि काय होतं. तर नक्षलवाद, एक मिनिट. हा, नक्षलवादी चळवळ हिला माओवादी विद्रोह ही चळवळ सुद्धा म्हणतात. तर ही भारतात एक दीर्घकाळ चाललेली सशस्त्र चळवळ आहे. मागच्या 6-7 दशकापासून विकसित होत गेली. सामाजिक आर्थिक असमानता, जमीनदारी शोषण, आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या हक्कांमध्ये अ, माओ माओ से तुंगच्या विचारसरणीने प्रेरित होऊन ही चळवळ सुरू झाली. तर ती तो दिवस होता 25 मे 1967. लक्षात घ्या, 25 मे 1967 पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबारी गावात आदिवासी शेतकऱ्यांनी जमीनदारांविरुद्ध सशस्त्र उठाव केला होता. या उठावाचं नेतृत्व चारू मुजुमदार, कानू सन्याल आणि जगन संदाल यांनी केलं होतं. आणि पुढे इथे फार तिथे काही माणसं मारली गेली. आणि मग ही घटना ज्या गावी या घटनेची सुरुवात झाली, नक्षलबारी, तर त्याच्यामुळं या चळवळीला नाव पडलं ते नक्षलवाद. आणि त्याच्यानंतर 1960 ते 70चा हा पहिला जो टप्पा होता, या पहिल्या टप्प्यामध्ये पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, बिहार, केरळ, पंजाब येथे ही चळवळ पसरली. शहरातील विद्यार्थी, बुद्धिवंतही याच्यात सामील झाले. वर्ग शत्रूंचा नायनाट ही त्यांची मुख्य रणनीती होती. त्याच्यानंतर हळूहळू 1970-72 पर्यंत या चळवळीमध्ये एक खूप हिंसक घटनेने जन्म घेतला. आणि त्याच वेळेला मूळ शोषणाविरुद्ध जी चळवळ सुरू झाली ती हिचे रूपरंग बदलायला सुरुवात झाली होती. तर ही चळवळ त्यावेळेला नुसतं शोषणाविरुद्ध उभं न राहता ही एक वेगळ्या पद्धतीनं काही नेत्यांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी किंवा काही नेत्यांची आपण जे म्हणतो की खिसे भरण्यासाठी वगैरे, किंवा स्वतःच्या कामना पूर्ण करण्यासाठी म्हणून असं ही बदलत गेली. आणि या कालखंडामध्ये सरकारने पण जोर वाढवला. आणि पुढे 74-75 च्या या कालखंडामध्ये सरकारने पुष्कळसे नक्षलवादी जे होते त्यांना त्यांच्याशी युद्ध करीत, त्यांच्याशी चकमकी घडवत पुष्कळसे ते कंट्रोलमध्ये आणली. आणि त्याच्यानंतर 75च्या आणीबाणीमध्ये मात्र नक्षलवादी चळवळ जी एक आणीबाणीच्या परिसरात पोलिसांना किंवा इतर संस्थांना जे अधिकार दिले ते त्या ह्याच्यात ही चळवळ पुष्कळशी आटोक्यात आली गेली. तर त्यावेळेला बहुतेक यांचे मुख्य नेते जेलमध्ये वगैरे गेले. आणि त्याच्यानंतर मात्र 77 साली ज्या वेळेला सत्ता बदल झाला आणि सत्ता बदल झाल्यानंतर जे सरकार आणलं, तर मोरारजी देसाई वगैरे सारखे जे एक नेते होते, पंतप्रधान होते, त्यांनी त्यावेळेला काही गुन्हेगारांना की त्यांचं मतपरिवर्तन झालं असेल तर त्यांच्याकडून त्याप्रमाणे ऍफिडेव्हिट घेऊन जेलमधून त्यांची सुटका केली. तर अशा सुटकेमध्ये पुष्कळशे नक्षलवादी पण सुटले गेले. आणि काही वर्ष भूमिगत राहिल्यावर मग ही चळवळ पुढे परत 80च्या दशकांमध्ये जोर पकडू लागली. तर त्याच्यानंतर ती पुढचे काही 1-2 दशके या चळवळीने फारच धुमाकूळ घातला. आणि त्याच्यानंतर मात्र हळूहळू पुढे याच्यावर थोडस ताबा मिळवता आला. आणि त्याच्यानंतर जसं जसं सुधारणा होत गेल्या, म्हणजे नक्षलग्रस्त भारतात जशा सुधारणा होत गेल्या, मोबाईलचे टावर वाढले,
दळणवळणाची यंत्रणा साधनं वाढलीत, अ, आणि कम्युनिकेशनची साधनं वाढल्यानंतर कोणाचाही अ, कोणाचाही मागोवा घेणं जरा सोपं पडायला लागलं. तर त्यावेळेला मात्र मग ही चळवळ सरकारला आणि पोलिसांना सगळी मिळून आटोक्यात आणता आली आणि आता ही चळवळ जवळपास सरकारचं म्हणणं आहे की जवळपास हिच्या शेवटच्या टप्प्यात आहे आणि खरं तर सरकारचा हेतू हा होता की मार्च 2026 पर्यंत ही चळवळ पूर्णपणे संपवणं. पण अजूनही जी काही 180 जिल्ह्यात ही चळवळ पसरलेली होती, आता ही काही मोजक्या जिल्ह्यांमध्ये आहे आणि तिचाही प्रभाव सुरुवातीसारखा जो होता तसा न राहता आता पुष्कळ ती आटोक्यात आलेली आहे. तर असं हे नक्षलवादाचं स्वरूप आहे. याच्यात जे बदल घडत गेले हे सगळे या कादंबरीमध्ये दर्शवले गेलेले आहेत. तर आता या कादंबरीबद्दल आपल्याला विद्याताई थोडी माहिती देतील. विद्याताई. नमस्कार सर्वांना. काका धन्यवाद. खूप छान माहिती सांगितली. कारण ही माहिती असल्याशिवाय आपल्याला पुढे सरकू नाही शकत. दुसरं असं की मी ह्या पुस्तक मी जे काही सांगणार आहे म्हणजे आपल्याला सुरेश सरांच्याकडून बरंच ऐकायचं आहे. ही स्पेस खरं तर त्यांच्यासाठी आहे. पण मी थोडक्यात पुस्तकाची ओळख करून देते. लेखक सुरेश जायभाय सरांनी आता प्रवीण काकांनी आपल्याला आता त्यांची ओळख करून दिलेलीच आहे. पुस्तकाचं नाव आहे लाल पाणी आणि सुरेश सर PSI असल्यामुळे त्यांनी गडचिरोली येथे 3.5 वर्ष जी काही त्यांची तिथे पोस्टिंग होती त्या काळात जे काही अनुभव आले त्यावरून हे पुस्तक घडलं. या पुस्तकाची पहिली आवृत्ती आता मे 2026 लाच प्रकाशित झाली आहे. पुस्तकातील जे काही पात्र आहेत तर त्यांची थोडक्यात माहिती सांगेन. हे पुस्तकाचं जे मनोगत आहे तर त्या मनोगतातच असं लिहिलेलं आहे की पुस्तक लिहिण्यास मी का प्रेरित झालो आणि तिथे जे काही गडचिरोलीत मी 3.5 वर्ष जे काम जे केलं तर त्यावरून तिथली प्रत्यक्ष परिस्थिती मला अनुभवण्यास मिळाली. आतापर्यंत आपल्याला म्हणजे त्याविषयी माहिती फक्त पुस्तकं किंवा पेपर इथून फक्त माहिती असते, पण प्रत्यक्ष काम करणं ग्राउंडवर हा काही वेगळाच अनुभव असतो. त्यामुळे या पुस्तकाचं महत्त्व जास्त आहे. ह्या पुस्तकात मुख्य पात्र आहे ते गणेश. गणेश हा उस्मानाबाद म्हणजे मराठवाड्यातील एक गरीब घरातला मुलगा जो कष्टाने IAS होतो आणि त्याचं जे काही बालपण आहे आणि जो IAS होण्याचा जो काही प्रवास दाखवलाय तर तो बऱ्याचशाच गोष्टी आपल्याला दाखवत जातो की एक मराठवाड्यातील किंवा एक गरीब घरातील एक मुलगा जेव्हा मोठी स्वप्न घेऊन येतो आणि काही लोक अगदी म्हणजे स्वतः मदत करण्यासाठी तयार होतात. काही ठिकाणी वाईट अनुभवही येतात. तर तसंच अजून दुसरं महत्वाचं एक पात्र ह्यात दाखवलं तर तो भास्कर. तो सुरुवातीला भास्करचंच बरचसं येतं म्हणजे भास्करवर बरचसं तो ह्या कथेतला नायक आहे की काय इतपत त्याच्याविषयी आहे. पण तितकंच महत्वाचं होतं कारण भास्करचं जे चरित्र वर्णन केलेलं आहे म्हणजे त्याचं पूर्ण जीवनपट दाखवलंय कारण तो आता वयाच्या एका उतार वयाकडे लागलेला आहे आणि आजकाल जो काही अर्बन नक्षलवादी जी संकल्पना आली आहे तर तो त्याकडे झुकलेला आहे. तो त्याचं बालपण सुद्धा तिथे येतं की जो काही अन्याय झाला त्यामुळे तो ह्या चळवळीकडे वळतो. त्यामुळे त्याचं जीवनपट जेव्हा आपण पाहतो तर तेव्हा ही अर्बन नक्षलवाद कसा आणि तो बरोबर नेमका म्हणजे काकांनी आता जसं सांगितलं नक्षलवादची जी सुरुवात आहे आणि मध्य आहे शेवट आहे जर तो आत्ता जो काही आहे तर बरोबर त्याच कालखंडातला त्याच चरित्र आहे आणि त्यामुळे त्याच्या जीवनावरून आपल्याला बरचसं ही कम्युनिस्ट चळवळ जास्त चांगली समजून घेता येते. तसंच वनश्री गणेशची मैत्री आणि तिचा अजून एक मित्र रवी दलम जो कमांडर असतो म्हणजे ऍक्च्युली ह्या चळवळीत असतो आणि तो नक्षलवादीच असतो.
तसंच सी चित्रा अगदी लहान मुलगी म्हणजे अगदी तरुण वयात आलेली मुलगी जिला जी पुण्यात आल्यावर तिला ते एकदम वेगळ्याच दुनियेत आल्यासारखं वाटतं. तर असं असे काही पात्र आहेत आणि ही फिक्शन आहे पण प्रत्येक ह्या फिक्शन पाठीमागे ती नक्षलवाद उभा आहे. गडचिरोलीतील सामान्य माणसाचं जीवन किंवा आदिवासींचं जीवन यांचं दर्शन ह्या सगळ्या पूर्ण मालिकेत कळतं. कवंडे गाव हे जे काही आहे तर त्याच्या माध्यमातून तिथं वास्तव सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवर जे काही सरकार निर्णय घेतोय तर त्याचा त्याची कितपत प्रगती होते आणि त्यात काय प्रॉब्लेम येतोय तर त्याच्याविषयी या पुस्तकात चांगलीच माहिती मिळते आणि संदर्भानं कम्युनिस्ट विचारसरणी काही आहे किंवा लोकशाही आहे यांची चर्चा येते. तर पुस्तकाचा जो शेवट आहे तो असा आहे की हिंसेला उत्तर हिंसेनं नाही आणि हाच संदेश देण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तर मला वाटतंय ह्या ओळखीवर आपण सरांनाच बोलायला लावू कारण मी अजून अधिक सांगणं म्हणजे कथा उलगडत जाणं असं आहे. तर आपण ऐकूया सरांच्याकडूनच. धन्यवाद विद्यार्थी. लाल पाणी हे पुस्तक त्यांचे गडचिरोली मधले जे अनुभव आहे या अनुभवानंतर त्यांचा जो एक मोठा सर्व्हिस मधला मोठा कालखंड गडचिरोलीत गेला तर त्यावेळेला त्यांना फील्डवर काही नक्षलवाद्यांचा सामनाही करावा लागला असेल आणि एक सर्वसामान्य जनतेमध्ये अ, जनता नक्षलवादाला कशी घाबरते किंवा जनता नक्षलवाद्यांशी कसं ट्रीट करते याचे त्यांना काही हे असेल. काही वेळेला त्यांना अ, जनतेची समजूत घालावी लागेल, जनतेचं रक्षण करावं लागलं असेल, तर काही वेळेला नक्षलवाद्यांच्या मागे धावावं लागलं असेल. तर हे सगळं करताना त्यांना जे अनुभव आले त्या अनुभवानंतर त्यांना वाटलं की नक्षलवादावर हे सगळं काय आहे नेमकं, या लोकांनी हे लोक असे काय हे करतात, म्हणून त्यांच्यातला जो एक मूळ एक वाचक असतो आणि वाचक मुळातच एक चिकित्सक असतो. तर त्याच्यामुळं त्यांनी याचा धांडोळा घ्यायला सुरुवात केली आणि या धांडोळा घेता घेताना मागच्या 6-7 वर्षाचा जो चळवळीचा इतिहास होता हा इतिहास त्यांनी अभ्यासला असेल आणि मग अ, जे एक वर्तमानात त्यांना जे अनुभवाला मिळालं, जे अनुभव त्यांना आलेत त्या अनुभवाभोवती त्यांनी एक वेगळं अ, संशोधन केलेलं एक विश्व गुंफायला सुरुवात केली आणि सत्य आणि कल्पित याचा मेळ घालून सत्याला एक काल्पनिक मुलावा देऊन या कादंबरीची रचना केलेली आहे. मुळात कादंबरी काल्पनिक आहे. काही सत्यांच्या बाबतीत त्यांनी काही स्वातंत्र्य घेतलंही असतील त्या कल्पना फुलवण्यामध्ये. तर ते कसं आणि काय वगैरे हे सगळं आपण आता सुरेश जयभाव सरांशीच या बाबतीत चर्चा करूया. तर जयभाव सर, तुमचं स्वागत आहे. तर आता आपण धन्यवाद सर. तुम्ही तुमच्या पुस्तकांबद्दल हे पुस्तक तुम्हाला कसं सुचलं आणि याची प्रेरणा कशी मिळाली याबद्दल या प्रश्नाने मी सुरुवात करतो. पण माझी अपेक्षा ही आहे की मला परत प्रश्न विचारायची गरज पडू नये. तर तुम्ही तुमची लिंक कारण प्रश्न आला काही मध्ये आला की लिंक तुटते, तर त्याऐवजी तुम्ही तुमचं सगळं मनोगत या पुस्तकाविषयी सगळं सांगावं एवढी तुम्हाला विनंती. सॉरी सर, मी कदाचित मी मागचे 10-15 सेकंद ऐकू शकलो नाही असं वाटतंय. आपण जे म्हटले की पुस्तकाची कल्पना कशी सुचली त्याच्यानंतर जे आपण बोलले ते मी थोडस नेटवर्क इश्यूमुळे कदाचित ऐकू शकलो नाही. सर परत एकदा मला विचारावं हा, सर. हे पुस्तक तुम्हाला कसं सुचलं, या पुस्तकाची कल्पना तुमच्या डोक्यात कशी आली, नक्षलवाद्यांशी तुमचं गडचिरोली मधलं तुमचं सर्वसाधारण नोकरीतलं आयुष्य कसं होतं या संदर्भात काही तुमचे हटके अनुभव असतील की जे आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या जगण्याच्या पलीकडचे मात्र असतात हे सगळं.
तर हे आयुष्य, ते अनुभव पण तुम्ही आमच्या सोबत सगळे शेअर करावे आणि या पुस्तकाबद्दल बोलावं, ही तुम्हाला विनंती. नक्कीच सर, धन्यवाद. सर्व उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. मी PSI सुरेश जायभ आहे. माझी ओळख करून दिलेली आहे विद्याताईंनी आणि प्रवीण सरांनी, सो मी त्याबद्दल आणखी काही जास्त बोलणार नाही. 2025 ला पुणे शहरचा टर्म संपून मी खंडाळा पोलीस ट्रेनिंगला जॉईन झालो आणि मी तसा डीएड होल्डर आहे. सो शिक्षक, एक वाचक आणि नंतर एक पोलीस अधिकारी, असा थोडासा प्रवास आहे. ऑक्टोबरमध्ये भूपती नावाचा नक्षल दल कमांडर, एक मोठा कॅडर माननीय CM सरांच्या उपस्थितीमध्ये सरेंडर झाला. त्यासोबत त्याचे 60 इतर सहकारी पण सरेंडर झाले, जी आपल्या गव्हर्नमेंटची सरेंडर पॉलिसी आहे त्यानुसार. सो त्यावेळी काय झालं की मी माझे सिनियर PI, सध्या ACP आहेत, पंडित सर वगैरे, आम्ही सोबत प्रवास करायचो. ड्युटीला जाताना आम्ही नक्षलवादाबद्दल बोलायचो आणि नक्षलवादाचा मी स्वतः ड्युटी केलेली आणि सरांनी थोडंफार वाचलेलं. सो इंटरेस्टेड सब्जेक्ट असल्यामुळं आम्ही चर्चा करायचो. सरांनी मला एका दिवशी सांगितलं की अरे तू हे सगळं मांडत का नाहीयेस कागदावरती. सो मग काय मांडायचं, कसं मांडायचं, मी काहीतरी लिहित गेलो आणि त्याला एक लिंक जुळत गेली आणि त्याला एक हे सगळं काल्पनिक आहे. थोडक्यात विद्याताईंनी जसं सांगितलं की त्याला एक वास्तवाची जोड आहे. ते थोडासा इतिहास तसा म्हणता येईल आपल्याला, वास्तवाशी धरून आहे, परंतु कादंबरी पूर्णपणे काल्पनिक आहे. आणि त्यानंतर मग ती कथा गुंफली आणि आपण असं म्हणू शकतो की एक लालपानी या कादंबरीचा जन्म झाला. तर त्याच्या पुढे मला सरांनी विचारलं की गडचिरोलीचा एक्सपिरियन्स कसा होता. सो मला ते एक इंग्लिशमध्ये म्हण आहे, मला आता आठवत नाही, परंतु अशी आहे की तुमच्यासाठी जो आयुष्यभराचा एक रोमांचक क्षण असतो ते आमचं दैनंदिन आयुष्य आहे, असं आर्मी म्हणते, इंडियन आर्मी. सो तसंच मी म्हणेल की सामान्य नागरिकांसाठी जो एक रोमांच असतो आयुष्यभराचा, तो गडचिरोलीचं दैनंदिन आयुष्य होतं त्या काळात. आता बऱ्यापैकी नक्षलवाद, म्हणजे बऱ्यापैकी नक्षलवादी संपलेलेच आहेत. सो 15 फेब्रुवारी 2015 ते 2018 सप्टेंबर आम्ही गडचिरोलीमध्ये पोस्टिंगला होतो. मी आमच्या सगळी दैनंदिन नक्षलवाद्यांचा आमचा लपंडाव, ते पाळणार, आम्ही पाठलाग करणार, ते काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार, आम्ही विरोध करणार. पण त्याचसोबत काय झालं की गडचिरोलीचं एक आयुष्य अनुभवायला आलं, जगायला मिळालं. माझं थोडस विषयाला सोडून मी एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की एक 12-13 लाख, आता नक्की आकडा नाहीये, परंतु तेवढी गडचिरोलीची लोकसंख्या असेल आणि असं उदाहरण धरूयात की 1000 पर्यंत नक्षल आहेत. सो बाकी 11,99,000 लोकांबद्दल काय. गडचिरोली म्हटलं की बाकी महाराष्ट्र किंवा देशाच्या नजरेसमोर फक्त नक्षलवाद येतो, परंतु खरंच गडचिरोली तेवढ्यापुरती मर्यादित आहे का. गडचिरोलीची लोक, ते कल्चर, थोडं म्हणजे सगळेच नक्षलवादाशी संबंध असण्याचा संबंधच नाहीये. सो ते कुठेतरी क्लिक होत होतं मनाला आणि मी ते जगलोय. त्या आयुष्य, त्या लोकांची माणुसकी, तिथलं आदरातिथ्य, तिथलं नैसर्गिक सौंदर्य, जंगल, ह्या सगळ्या गोष्टी मी पाहिल्या त्या. आणि कुठंतरी पहिलीच पोस्टिंग असल्यामुळं एक आयुष्यभराचा ठसा गडचिरोली मनावर उमटवून गेलं. आता तुम्ही जर सरांनी विचारलं तसं नक्षलवादाच्या मुवमेंट बद्दल जर विचाराल, सांगायचं म्हटलं तर बरंच आपण ऐकतो, वाचलेलं आहे, परंतु ते गव्हर्नमेंट पॉलिसी असल्यामुळं किंवा काय असल्यामुळं कदाचित मी डायरेक्टली त्याच्याबद्दल सॉरी मी नाही सांगू शकणार. आम्ही काय काम करायचो, कसं करायचो. स्थानिक नागरिकांसाठी जनजागरण मेळावे, त्यांच्या विकासाच्या गोष्टी किंवा त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ज्या गरजेच्या गोष्टी तेवढ्या प्रचंड करायचो. बऱ्यापैकी गडचिरोलीमध्ये पोलीस खातच सगळ्या गोष्टी करतो, बाकी खात्याला थोड्याशा भीती आहेत, आता सगळेच करतात त्यावेळी. सो प्रॅक्टिकल लाईफ बद्दल मी थोडंसं नाही बोलू शकत, परंतु नॉर्मल कम्युनिटी पोलिसिंग ज्याला म्हणतो आपण, ते मात्र गडचिरोली पोलिसांचं प्रचंड आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून एक प्रामाणिकपणे, काल्पनिक कादंबरी आहे परंतु एक प्रामाणिकपणे नक्षलवादाचा विषय मांडण्याचा मी प्रयत्न केला. आता एक माझं बेसिक, माझी स्वतःची एक विचारधारा अशी, विचारधारा मीन्स मला स्वतःला असं वाटतं की जगामध्ये
कुठलाच विचार किंवा कुठलीच विचारधारा चुकीची असते असं नाही आणि 100% बरोबर असते असं नाही. इम्प्लिमेंटेशन त्याचं कसं आहे आणि नागरिक त्याला कसं स्वीकारतात, प्रशासन त्याला कसं स्वीकारतं किंवा राजकारण किंवा सत्ता त्याला कशी चालवते याच्यावरती डिपेंड आहे. सो मी नक्षलवादालाही मी त्या विचारसरणीला मी चुकीचं म्हणत नाहीये. माझा विरोध फक्त नक्षलवादामधल्या हिंसेला आहे, रक्त सांडण्याला आहे. ते कुणाचंच नको. म्हणजे गरीब श्रीमंत कुणाचंच रक्त सांडायला नको. फॉर एक्झाम्पल कसाबला सुद्धा जिवंत ठेवताना आमचे जे पोलीस अधिकारी होते त्यावेळी ते बोलले होते की हा आपला इव्हिडन्स आहे, याला जिवंत ठेवा, मारू नका. कारण हिंसा नको. जेही काही होईल ते दिलेल्या संविधानाच्या घटनेच्या चौकटीत राहून होईल. म्हणून मी कादंबरीत सुद्धा ते प्रकर्षानं मांडण्याचा प्रयत्न केलाय की घटना आहे ती मांडू. कारण घटना लिहिणारे फार महान होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, इतर सगळेजण हे फार महान होते. त्यांनी परिपूर्ण घटना दिली आहे. सो तिच्या विरोधात जायला नको असा आशय ठेवण्याचा मी कादंबरीमध्ये प्रयत्न केलेला आहे. सर, प्रवीण सर. त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? खरं सांगायचं म्हणजे आवाज येतो सर? सर हो येतोय येतोय. ओके. एकच मिनिट, थोडस मीच हे मलाच येत नाही. बोला सर, बोला, तुमचा आवाज. गणेश जो आहे तो थोडस प्रतिबिंब माझा आहे. घरच्या सगळ्या याला कंटाळून सुरेश सर, एकदा तुम्ही स्पेस, आमच्या इथे प्रॉब्लेम नाहीये. तुमच्या हॅलो? नेटमध्ये काहीतरी इश्यू असणार आहे. हॅलो, तुम्ही बाहेर जा. हॅलो? स्पेस, हा, हा तुम्ही सर, स्पेस मधून सुरेश बाहेर सर, जा. तुमचा आवाज कट होतोय. हॅलो सर? डीएम करतोय तुम्हाला. जर फोन आलेला दिसतोय त्यांना. त्यांनी हो, येतोय येतोय. येस. जण संघर्ष करतात. तो सगळा संघर्ष बँकेमध्ये सिक्युरिटी गार्डचा जॉब करणे, तो जो मी मांडलाय. मी गावी जाण्यासाठी निघालो, पुणे रेल्वे स्टेशनला होतो. 2012 ची गोष्ट आहे. आणि मी विचार करत होतो. मला त्यावेळी तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुरंदरचा तो वेढा आठवला आणि तेवढ्या सिच्युएशन, डेंजर सिच्युएशन मध्ये सुद्धा महाराज हे नाही झाले आणि आपण त्यांना सर्वांना आदर्श म्हणतो. म्हटलं आपल्या आयुष्यात फार कमी संकट आहे, फार छोटं संकट आहे. सो आपण का हार मानायची. मग मी रेल्वे माझ्या समोर येऊन थांबली, लातूर एक्सप्रेस निघून गेली, मी गेलो नाही. मी परत पीएमटी मध्ये बसलो आणि स्वारगेटचं एक करिश्मा लॉज आहे, त्या लॉजवर मी ऑलरेडी ऑफिस बॉयचा साठी अप्रोच होऊन आलेलो होतो. सो मी त्यांच्याकडे गेलो पहाटे 5 वाजता आणि सेम डे मी सकाळी 9 वाजता मी स्वीपरचं तिथं तो शर्ट अंगावरती घातला आणि आरशासमोर उभा राहून माझ्या डोळ्यात सुरुवातीला पाणी होतं. एकच ठरवलं की बस, फार काय करायचं नाहीये. असाच खाकी युनिफॉर्म असेल, असंच चेस्टवरती नाव असेल, फक्त ते ऑफिसरचं नाव असेल, एक PSIचं नाव असेल, बस त्यासाठी प्रयत्न करूयात. पॅरलल त्यासोबत ते चालूच होतं. पुण्यामध्ये क्लासेस शोधणं वगैरे या सगळ्या गोष्टी, राहायला जागा शोधणं. 8-10 दिवस मी ते काम केलं. नंतर जनता वसाहतीमध्ये एका मंदिरात राहायची माझी सोय झाली. सो मी दॅट डे मी तो जॉब सोडला आणि योगा त्यांनी मला 10 दिवसाच्या पगाराचं विचारलं नाही, मी विचारलं नाही. ते म्युच्युअल अंडरस्टँडिंग झालं, मी सोडून आलो. माझं राहणं आणि खाणं झालं होतं त्याच्यामध्ये. मग मी मंदिरात राहायला लागलो. मग खाण्याचा परत तो प्रश्न होता. रामकृष्ण मठ, दांडेकर ब्रिजचा, त्या ठिकाणी मग अत्यल्प दरामध्ये म्हणजे 30 रुपये महिना अशी लायब्ररी होती अभ्यासासाठी. आणि सेम तिथं खाली दत्तवाडी झोपडपट्टीमध्ये एक मावशी मेस चालवायच्या, त्यांच्याकडे गेलो. त्यांना सांगितलं, मावशी म्हटलं मला आलो इथं अभ्यासाला मी आणि मला मेस लावायची तुमच्याकडं. आय थिंक 1600 रुपये मेस होती त्या काळी. सो माझ्याकडे आत्ता तुम्हाला ऍडव्हान्स द्यायला 1 रुपया नाहीये, परंतु विश्वास ठेवा, शेतकऱ्याचं पोरग आहे, खाल्लेल्या अन्नाचे पैसे मी कधीच ठेवणार नाही. डोंट नो त्यांना काय वाटलं. त्यांनी म्हटलं, अरे बाबा तुला कोण विचारलंय का पैशाचं, तू डब्बा
घेऊन जा आजपासून. मग ते डबे यायचे आमचे, तिथे आम्ही खायला सुरुवात केली. मग काही काळानं सगळं झालं, खाण्याचं भागलं, राहण्याचं भागलं, परंतु आता पैशाची तर आवश्यकता आहे. आज ना उद्या मेसचे द्यायची आहेत, बरं बाकीच्याही गोष्टींना पैसे लागतात. सो एक ओळख झाली एका सिक्युरिटी गार्डशी. त्यानं सांगितलं की असं असं मी काम करतोय, अभ्यास करतोय. मग त्यांच्या थ्रू मला काम मिळालं कर्वेनगरच्या एका बँकेमध्ये. मला रात्री तिथे जाऊन झोपायचंय. शेवटी एकच सांगेल की आपण आनंद कशात बघतो. माझे त्या वेळचा जो आमचा एमपीएससीचा ग्रुप होता तो 2,000-3,000 रुपये पर मंथ कॉट बेसिसवर राहायचा फॅन मध्ये. आणि मी जॉब करतोय, बँकेत जाऊन झोपतोय. मला आतमधनं ते डॉक्युमेंटेशन करणारी बँक होती, HDFC ची HDB नावाची त्यांची असेल चिल्ड्रन ब्रँच वगैरे. सो मला काम होतं की मी आतमध्ये जायचं 9 वाजेपर्यंत रात्री, बँक आतनं बंद करायची आणि झोपायचं आणि पहाटे 5ला निघून यायचं. एवढंच माझी ड्युटी होती. सो त्यांच्या एसी मध्ये मी झोपायचो. म्हणजे मी विथ पगार 2,500 रुपये पगार घेऊन मी एसीत झोपायला मला जागा होती. ज्या ठिकाणी माझे बॅचमेट 2,500 रुपये देऊन फॅन मध्ये झोपायचे मित्र माझे. सो मी त्याचा आनंद होतो. मग अभ्यास सुरू झाला. 2,500 रुपये पगार, 1,600 रुपये मेसचं भाडं, 900 रुपये शिल्लक राहायचे आणि बऱ्यापैकी माझा महिन्यात भागायचा. तर मी दांडेकर ब्रिज टू कर्वेनगर, हा म्हात्रे ब्रिज कमिन्स कॉलेज मार्गे तो पायीच जायचो, पायीच यायचो. परंतु डे फर्स्ट पासून मी एकही दिवस असा सोडला नाही की मी 5-5:30ला लायब्ररीत यायचं बंद केलं. सो तो वाचनाची पूर्वीची सवय, संदर्भ ग्रंथापासून सगळं. सो 6 महिन्यात मी PSI झालो. आणि तो माझा तिथवरचा संघर्ष जो आहे बँकेत राहण्यापर्यंतचा, तो मी थोडासा कादंबरीत गणेशच्या रूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी तर सगळी कादंबरी अशी ही काल्पनिकच आहे. येस सर, प्रवीण सर. काका मी विचारू? हो विचारा ना ते. मी मगाशीच उल्लेख केला, मला त्यातला ते जे भास्करचं कॅरेक्टर आहे ना ते खूप इंटरेस्टिंग वाटलं. म्हणजे त्याचा जो काही प्रवास आहे तो, कारण त्याचाच प्रवास आपल्याला पूर्ण कम्युनिस्ट चळवळ जी काही आहे किंवा नक्षलवादी चळवळ आहे तर ती दाखवते. तर तो कुणावरून घेतलेला आहे आणि म्हणजे त्याच्याविषयी तुम्हाला अजून काही सांगता येईल का? आणि विशेष म्हणजे तो व्यक्ती खरंच खूप इंटेलेक्ट दाखवलाय. म्हणजे तो ज्या प्रश्नांची, म्हणजे त्यांनी फक्त जे हिंसेला जे समर्थ आहे ते सोडलं तर एक विचारांची परिपक्वता खूप जाणवती. तर मला जरा त्याविषयी सांगाल? ताई खरं सांगू, मी काही दिवसापूर्वी लेटेस्ट डाटा पाहिला की जगामध्ये सर्वात जास्त IQ असणाऱ्या व्यक्ती शक्यतो लेफ्ट असतात. मी विचारधारा, मला विचारधारे दोन्ही कुठल्याच विचारधारेबद्दल मला काही माझा राग आहे किंवा मला आवडत नाही अशातला भाग नाही. विचार कुठला चुकीचा नसतो. सो कम्युनिस्ट असतील किंवा राईटिस्ट, जे काही आपण विचारधारा म्हणू, त्याच्यामध्ये जे वरच्या जो थिंक टँक आहे तो प्रचंड चांगला असतो. आणि भास्कर हे तसं बघायला गेलं तर बऱ्याच वरिष्ठ नक्षल कॅडरशी मिळतं जुळतं सांगता येईल. स्पेसिफिक मला नाव नाही घेता येणार, परंतु भास्कर हे जे कॅरेक्टर आहे त्याच्या रूपातून आपण नक्षलवाद दाखवण्याचा प्रयत्न केलाय. प्रवीण सरांनी थोडंसं नक्षलवादाच्या इतिहासाबद्दल त्याच्यामध्ये मेन्शन केलेलंच आहे. सो ते कॅरेक्टर त्या टाईप मध्ये रचलेलं आहे. तुम्ही विचारलं तसं मला स्पेसिफिक ह्या व्यक्तीवरती ते थोडंफार भेटलंय असं नाहीच आहे, परंतु एक 2004ला भारतामध्ये अर्बन नक्षलची सुरुवात झाली, ज्यावेळी नक्षलवाद्यांनी त्यांची वार्षिक बैठक घेतली अबुजमाडमध्ये आणि बऱ्यापैकी भारताचा बराच एरिया त्यांनी कव्हर केला होता. तिथून अर्बन नक्षली कन्सेप्ट आली, ज्या भागामध्ये त्यांना शस्त्र घेऊन त्यांचा फायदा होणार नव्हता, कारण शस्त्र त्यांना घेणं शक्य नव्हतं. सो भास्कर मांडायचा होता आहे. आवाज येतोय माझा? येतो. हो आता आला. येस. त्याच्याबद्दल मला रिअली जास्त काही नाही बोलता येणार की कुणाच्या कॅरेक्टरवर आहे. भास्करचं थोडक्यात असं आहे की भास्करचं जे आयुष्य दाखवलंय तर थोडक्यात त्याला नक्षलवादाच्या इतिहासाशी साधर्म्य ठेवलेलं आहे.
भास्कर जसं जसं पुढे जात राहिलं तसा तसा भास्करच्या रूपात भारतातील नक्षलवाद चालत राहिलेला आहे, एवढंच मला सांगता येईल. ओके ओके. छान रंगवलं ते. अजून विशेष सांगण्यासारखं वाटलं मला की तुम्ही जे कॅरेक्टर वर्णन केलेत, म्हणजे आता त्यात रवी दलामचं एक म्हणजे जो एनएसटीचा मित्र आहे, हा, ताई. कमांडर आहे, तर तर त्याचं वर्णन करताना म्हणजे अख्खं एक पेज त्या व्यक्तीचं वर्णन करण्यासाठी वापरलं. म्हणजे लिटरली मला हे वाटलं की एक व्यक्ती वर्णन करण्यासाठी आपल्याला इतकं लिहू शकतो, तर तुम्ही ते छान लिहिलंय. तर ते ते त्यावरून तुम्हाला काय सुचलं, म्हणजे ते पात्र कशावरून सुचलं, अशी कोण व्यक्तिरेखा तुम्ही पाहिली की म्हणजे तो तर खरा नक्षलवादीच होता, म्हणजे एक मुलगा जो नक्षलवादाकडे वळलाय. मला वाटतं सर परत लिस्नरवर गेलेत. थोडंसं मी वादामध्ये आणि अर्बन नक्षलमध्ये प्रचंड हुशार लोक आहेत. काका बऱ्याच लोकांची बऱ्याच लोकांची आपण माहिती आहे. आता जेवढे आपण ऐकतोय बोलतोय सर्वांनाच नावही माहिती आहेत, मला स्पेसिफिक नाव नाही घेणार, परंतु फार हुशार इंटेलेक्च्युअल बरेच व्यक्ती आहेत जेणेकरून एवढी मोठी संघटना ते इतकी वर्ष टिकवू शकले. हे पण त्यांचं एका प्रकारे त्यांच्या बाबतीत यश मानायला हवं. येस सर. अजून काही विचारायचं विद्यार्थी आहे तुम्हाला? नाही काका. याच्यात एक थोड्या वेळासाठी ज्या वेळेला रवी जखमी होतो आणि भास्कर पुण्यात आहे, तर रवीच्या उपचारासाठी म्हणून भास्करला पुण्यात आणलं जातं आणि त्याच्यासोबत एक जानकी येते. जानकीचं पात्र काही फार मोठं नाहीये. ते कदाचित पुष्कळ वेळा असं होतं की कादंबरी संपता संपता जानकीची फार उशिरा वगैरे आठवण येते किंवा लगेच जर चर्चा केली तर ती पटकन स्ट्राईक पण होत नाही. पण कादंबरी वाचताना आणि त्याच्यानंतर खूप वेळाने त्याचं कादंबरीमध्ये जेव्हा आपण वर्णन करायला जातो किंवा सगळा आढावा घ्यायला जातो, तर जानकीची आठवण होतेच होते. तर जानकी जी एक नक्षलवादी आहे, पण त्या सगळ्या पुण्यात आल्यानंतर त्या शहरी दिखाव्याला किंवा शहरी मोहमायेकडे आकृष्ट होणारी जी एक तिची मानसिकता आहे, म्हणून भास्कर तिला ताबडतोब परत पाठवतो. तर ही कल्पना किंवा हे कॅरेक्टर तुमच्या मनात कोणत्या पद्धतीनं आलं किंवा कसं आलं, ही कल्पना कशी सुचली तुम्हाला? सर ऍक्च्युली काय आहे की गरीब आदिवासींना किंवा त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन कुठंतरी खोट्या चळवळी किंवा एक बेगडी चळवळीच्या मागे त्यांना ओढलं गेलं. आणि ऍक्च्युली जानकी ही तिथल्या विक्टिम्स जे होते की यांच्या बेगडी चळवळीला भुलून किंवा त्यांच्या जबरदस्तीला, बऱ्याच वेळा जबरदस्ती, कधी ब्रेन वॉश, या सगळ्या गोष्टींना भुलून जी मुलगी भरती झाली आहे ती तिथल्या सगळ्याच नक्षलवादी आदिवासी गरिबांचं प्रतिनिधित्व करते. जेव्हा तिच्या आयुष्यामध्ये तिला रवीला बॉडीगार्ड म्हणून तिला सोबत राहायचंय आणि एक लेडीज कव्हर म्हणून तिला सोबत यायचंय, तर मी विचार केला की ज्या मुलींनी, बऱ्याच मुली 12, 13, 14, 15व्या वर्षी सुद्धा मुलं पण त्या वर्षी नक्षलवादात भरती झालेत. बऱ्याच लोकांनी नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर सुद्धा पाहिलेलं नाही. तर अशा व्यक्तींना ज्यावेळी बाहेर आल्यानंतर काय त्यांची रिॲक्शन असेल यावर विचार करत होतो. की त्यांना जे दाखवलंय की पोलीस किंवा प्रशासन, शासन कसा अन्याय करतो, कसं गरिबांना लुटतो, एक असं विनाकारण खोटं चित्र जे उभं करतात ते, तर तिची एक ती प्रतिनिधी ती बाहेर आल्यानंतर बघा सर, त्याच्यामध्ये एक सीन आहे की ते आदिलाबाद मध्ये येते, त्यावेळी पुढे ट्रॅफिक पोलीस थांबलेला आहे आणि ती घाबरते. तर तो त्यांचा हँडलर त्यांना सांगतो की घाबरू नका, आणि ती फर्स्ट टाइम आयुष्यात पाहते की बिना रायफलचा पोलीस. तर तिला कळते की पोलीस इथं तर रायफल घेऊन नाहीयेत, म्हणजे आपल्याला काय चुकीचं सांगितलंय का. नंतर ती तिच्या पुढच्या प्रवासामध्ये
ज्यावेळी सगळं जग बघतीये, पहिल्यांदा टीव्ही बघतीये, ज्या लोकांनी कधी टीव्हीच पाहिलेला नाहीये, ज्यांनी कधी जग बघितलं नाही, त्यांच्या समोर एक खोटं चित्र निर्माण केलं गेलं की हे बाहेरचा भारत असा आहे, हे फॅसिस्ट किंवा जे काही गोष्टी आहेत हे असे लुटतात, त्यांनी असा अन्याय केलाय, हे जे विदारक चित्र, खोटं चित्र निर्माण करून त्यांना भडकवलं. ती ज्यावेळी रिअल बघेल माणूस, एखादा नक्षलवादी, देशात विकास काय आहे, देश कुठं गेलाय, हे सगळं बघितल्यानंतर त्याची रिॲक्शन काय असेल. आणि त्यात मुलगी यासाठी दाखवली की तिथं महिलांना भरती करून घेतलं, त्या सगळ्या चळवळीत त्यांनी केलं, त्यांचं स्त्रीत्व, त्यांचा मान अपमान, त्यांच्या सगळ्या गोष्टी कुठेतरी हरवून गेल्या, एक तरुण सुलभ भावना ह्या कुठेतरी मारल्या गेल्या. म्हणून ज्यावेळी ती बाहेर येऊन सगळ्या महिलांना बघतीये, तिला असं कुठं दिसत नाहीये असुरक्षित वातावरण किंवा त्यांच्यासमोर मांडलेलं चित्र. तर थोडक्यात मला असं सांगायचं की जानकी जे आहे, तर जगच पाहिलं नाही खरं, बाहेर जंगलाच्या बाहेरचं विश्व माहित नाही, अशा गोरगरीब आदिवासी बंधू भगिनींचं ती प्रतिनिधित्व करते आणि त्याची रिॲक्शन काय असू शकते म्हणून ते मांडलेलं आहे. सर येस सर. थोडस मला अगदी खटकलं असं वाटलं की म्हणजे शेवट थोडा फास्ट घेतलाय असं नाही का वाटलं? अजून तो थोडा म्हणजे ती उत्सुकता किंवा तो थरार जो काही आहे शेवटच्या प्रसंगात, तो थोडा अजून वाढवता येत नव्हता का? ताई थोडस सिक्रेट रिव्हील करतो, शेवट नक्कीच वाढवता आला असता. कादंबरी संपलेली नाहीये एवढं सांगेल. कादंबरीचा शेवट नाही झालेला. नाही, विद्यार्थ्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे की काही घटना ज्या आहेत त्या घटना म्हणजे येतं की ज्या वेळेला मी तुम्हाला मागे म्हणतो होतो की गणेशवर हल्ला होतो आणि या सगळ्या हल्ल्यातून वाचून गणेश आणि गणेशचा ड्रायव्हर ती जीप कार पुढे काढतात आणि एकदम पोलीस ठाण्याच्या आवारात आणतात. हे इथं प्रकरण संपल्यानंतर पुढचं तिथला जो ड्युटीवरचा पोलीस अधिकारी आहे त्याला हा ब्लास्टचा आवाज येतो. ब्लास्टच्या आवाजाचा मागोवा घेत असतानाच तो एकदम विचार करीत असतो की नेमकं झालेलं काय, आणि त्याच सेकंदाला गणेशची जीप पोलिसांच्या आवारात येते आणि त्याला ते दिसते आणि मग समजतं की गणेशच्या जीपवर हल्ला झालेला आहे. तर हे दोन्ही प्रकरणं समांतर येऊन त्या ठिकाणी थांबतात. पण त्याच्या हे प्रकरण किंवा हा जो एक प्रकरणाचा शेवट आहे हा थोडासा सनसनाटी, थोडा नाट्यमय वगैरे असा घडवू शकले असते, पण तिथं जो प्रकरण आहे तिथे शेवटच्या 2-3 ओळख पुष्कळशा घटना संपून जातात. असं त्यांना म्हणायचं की हे लेखनात शेवटी जो एक गायी किंवा उरक झाल्यासारखा वाटलेला आहे. नाही म्हणजे आपण एखादा विचार करा, ह्याच्यावर एक मूव्ही बनली हा, तर शेवट खूपच भरभर गेल्यासारखा वाटेल. हे खरं आहे, असं आहे की मूव्ही बनेल हा, पण मग आणि तशीच म्हणजे कथानक तसं आहे, पण जर असं वाटतं की हे खूप लवकर संपलं. जरा हा तुम्ही म्हणता हे ठीक आहे की अजून संपलेलं नाहीये, कदाचित अजून पुढे येईल त्यात. हो म्हणजे हो, दोन्ही म्हणजे काकांचंही बरोबर आहे आणि तुमचंही बरोबर आहे की दोन्ही हाताने ती भरकन गेल्यासारखं वाटते कथा. ऍक्च्युली त्याच्या मागचा एक वेगळा उद्देश असा आहे की जे घडतं ना त्यावेळी ती सिच्युएशन असते, आणि मी एक स्वतः फायरिंगची सिच्युएशन अनुभवली आहे. खरंच ना, मला इनडायरेक्टली पण दाखवायचं होतं त्यातनं की काळ तो फास्टच जातो. त्या विदिन पिरियड त्या काळात एवढ्या काही थोड्या वेळात घटना घडून जातात ना. सो मला मी ते मांडायचं होतं त्या ठिकाणी की त्यानंतर खरंय म्हणजे आम्ही जे बघतो ना ह्या ज्या कथा, ह्या सगळ्या मूवी मध्ये बघतो आणि त्या काही ठिकाणी स्लो मोशन मध्ये घेतलेलं असतं, पण प्रत्यक्षात असं नसतं. प्रत्यक्षात तुम्ही म्हणता तसं पटकन घडून जातं आणि काही कळत म्हणजे याचं थोडं एका वेळीत उत्तर देतो प्रवीण सर. याचं एका सर्व यांच्यासाठी आपल्याला एका वेळीत उत्तर देतो. AK-47च्या गोळीचा वेग आणि आवाजाचा वेग यात फार मोठा फरक आहे. गोळी फायर होऊन
टार्गेटला हिट करते आणि त्याच्या काही सेकंदानंतर टार्गेटला कळतो गोळी फायर झाल्याचं. सो कदाचित तो सीन थोडासा पळालेला असेल. म्हणजे कदाचित आता माझी पहिली प्रयत्न आहे त्याच्यामुळे ती चूक असू शकते आणि मी माझ्या चुकीला झाकायचा प्रयत्न करत असू शकेल, परंतु मला तसं वाटतं की ते माझ्याकडनं त्यावेळी तसं घडलं असेल. आहे थोडस झालंय त्याच्यामध्ये. येस सर. मी जो तुम्हाला चळवळीचा इतिहास सांगितला होता की सुरुवात कशी झाली आणि काय झाली ती, तर याच्याबद्दल माझ्यापेक्षा मी तर एक थोडंसं हे केलेलं आहे, पण याबद्दल तुम्ही संशोधन मोठं केलेलं आहे, जे तुमच्या लिखाणात जाणवतं सुद्धा. तर हे संशोधन असताना तर खरोखर हा जो कालावधी आहे की ज्या वेळेला 67 साली चळवळ सुरू झाली आणि ती 71-72 सालीपासून तर 75-80 पर्यंतचा जो एक कालावधी आहे, तर हे मी पुस्तकाच्या बाहेर विचारतोय सर तुम्हाला मी. हो. तर 70-72 ते 75 ते 80च्या काळामध्ये नक्षलवादाची नेमकी परिस्थिती काय होती हे थोडस आम्हाला जर उलगडून सांगितलं तर या उलगड्यानुसार हा उलगडा ऐकून नवीन कादंबरी नव्याने वाचणारे जे असतील ना, तर त्यांना त्या कादंबरीचे सगळे थोडे इन अँड आउट्स समजायला मदत होईल. नक्की सर. मी थोडस इतिहासात जाईल आणि फास्ट घेईल तो इतिहास. 1848 ला औद्योगिक क्रांती वगैरे युरोपमध्ये आली. मग काल मार्क्सचे त्याचे डॉक्युमेंट्स आले. तो विचार फोफावला. अहेरी नाहेरीचा वर्ग आपण म्हणतोय, सगळ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर बऱ्याच काळानंतर 1913 रशियन राज्यक्रांती झाली. मग व्लादिमीर लेनिन यांनी ते सत्ता कामगारांच्या हातातून ती सत्ता पालट केली. आपण पॅरल पाहिलं तर कुठेतरी त्या काळातल्या जगात चालत होतं आणि त्या विचारसरणीला बरंच जगामधनं एक चांगला प्रतिसाद मिळत होता. सो भारतीय कम्युनिस्ट पार्टीची स्थापना 1920 ला झाली रशियामध्ये. मी विसरत नसेल तर ताश्कंदमध्ये. एम.एन. रॉय आपले एक विचारवंत आणि अभ्यासक, त्यांनी रशियामध्ये केली. ब्रिटिशांचं राज्य होतं भारतामध्ये. सो ब्रिटिशांना तो डाऊट होता की असं काही होईल आणि एम.एन. रॉय यांनी तर मग भारतामध्ये ते वाढवायला चालू केलं. सगळे फॉलोअर्स वाढत गेले. ब्रिटिशांना ते नको होतं. मग ब्रिटिशांनी ते मेरठची केस आहे, मेरठचे त्याच्यामधले मेरठ कॉन्फरन्स, मेरठ कट म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये मग त्यांनी ती बंदी आणली त्या संस्थेवर 1925 ला. सो हे वाढत गेलं. 1945 ला जर पाहिलं, 45-46 ला, तर तत्कालीन निजामाचं जे राज्य आहे तिथं सुद्धा एक तिभागा नावाची मुवमेंट आहे. आजही वेगवेगळ्या मराठवाड्यातल्या भागात वेगळा, महाराष्ट्रातल्या इतर भागात वेगळा त्याला शब्द आहे. आमच्या भागामध्ये त्याला बटईनं जमीन देणे असं म्हणतात. जमीन मालक मी जर आहे आणि मी एखाद्याला बटईनं देतोय म्हणजे वाट्यानं देतोय, तर अर्धा हिस्सा माझा आहे, अर्धा त्याचा आहे, बिकॉज मी जमीन मालक आहे. आणि त्यावेळी काय व्हायचं की सेम असंच होतं 50-50% मुळे आंध्र प्रदेशात सुद्धा. सो तिथल्या लोकांचं असं म्हणणं होतं की जो जमीन कसतोय त्याचे 2 भाग आणि जमीन मालकाचा 1 भाग म्हणून 3 भाग. सेम याच टाईपची ती मुवमेंट होती. सो मग ती रक्तरंजित मुवमेंट झाली. त्याच्यानंतर ब्रिटिश भारत सोडून गेले आणि ब्रिटिशांनी सोडून गेले म्हणून त्यांनी ह्या मुद्द्यात फार लक्ष घातलं नाही, कारण त्याला नॉट इंटरेस्टेड ते. सो नंतर मग कम्युनिस्ट पार्टी याच्यामध्ये 2 गट पडले स्वतंत्र भारताच्या नंतर, की आपण लोकशाही मार्गाने सत्तेत येऊयात आणि माओ एक गट असं होतं की आपण माओच्या मार्गाने सत्तेत येऊयात. जशी माओनं बंदुकीच्या जोरावरती क्रांती केली, जमीनदारांच्या हत्या वगैरे करून, तसं आपण भारतात करूयात असा एक गट निर्माण झाला. हे 2 गट निर्माण झाले आणि मी चुकत नसेल तर द्वितीय पंचवार्षिक योजना 57 मध्ये मुख्य विरोधी पक्ष हा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आहे, जो मतदानाच्या प्रक्रियेतनं खासदार तिथे संसदेत आलाय. परंतु चारू मुजुमदार, तुम्ही मगाशी नावं सांगितली सर, आपण चारू मुजुमदार, कानू सन्याल किंवा जनरल संताल ह्या त्या लिडर्समध्ये मान्य नव्हतं. त्यांना माओचं तत्व मान्य होतं की सत्ता बंदुकीच्या नळीतनंच आणायची. त्यातले मला वाटतं कानू सन्याल आणि चारू मुजुमदार चायनाला ट्रेनिंग करून आले. नॉट ऑन रेकॉर्ड आहे कुठे, परंतु तिकडच्या काही आर्टिकल्स मध्ये त्या गोष्टी आल्या.
सो ते सगळं झाल्यानंतर त्यांनी एक प्लॅन तयार केला आणि चारू मुजुमदारांनी त्या काळात एक 8 पत्र तयार केली. त्याला 8 डॉक्युमेंट्स म्हणतात, जे फार मानले जातात. आपण नेटवर सर्च करू शकता ते, की सत्ता देशात कशी आणायची. आणि तो गट कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियातनं वेगळा पडला आणि मग त्यांनी CPI-ML मार्क्सिस्ट लेनिनिस्ट असा एक वेगळा गट स्थापन केला. आणि त्या काळात एक फेमस केस आहे, जी जमीनदार वरचेच एक जमीन मालक वरचे जमीनदार अशी एक होती, जे नक्षलबाडी गावातलं सिलिगुडी दार्जिलिंग डिस्ट्रिक्ट मधलं त्या ठिकाणी झालं. त्या केसमध्ये निकाल सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्या याच्या बाजूने दिला, विक्टिमच्या. परंतु जमीनदार जो होता तो तिरके नावाचा, तो काही सोडायला तयार नव्हता. सो त्यानं यांच्याकडं CPI-ML यांच्याकडे मदत मागितल्यानंतर मग त्यांनी ते सशस्त्र उठाव केला किंवा त्या जमीनदाराला लुटलं, मारलं वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. त्या 67च्या 2 महिन्यामध्ये जवळपास 100च्या वर घटना झाल्या सशस्त्र क्रांतीच्या. आणि ते भारी वाटायला लागलं, कारण कुठेतरी रॉबिनहुड आपल्याला भेटला आयुष्यात की आपल्याला भारी वाटतं. सो ते लोन पसरत गेलं. आणि ज्यावेळी तत्कालीन सरकारनं त्याच्यावरती कंट्रोल केला, त्या वेळेपर्यंत ते बाहेरच्या स्टेटमध्ये पसरलेलं होतं. नंतर मग ते 71-72ला मुजुमदार पकडला गेले कलकत्त्यामध्ये. कानूसन्याला अटक झाली. ती चळवळ थोडीशी थंडावली. ऑपरेशन थंडरबोल्ट, ऑपरेशन ट्रिपल चेस, इंडियन आर्मी पॅरामिलिटरी वगैरे यांनी ते केलं. त्यानंतर ती चळवळ थोडीशी थांबवली. म्हणजे सगळे अरेस्ट झाले बऱ्यापैकी. नंतर मिसा आला, मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट आणीबाणीच्या काळामध्ये. मग ते बरेचसे काही पॉलिटिकल प्रिझनर्स, आणि याच्यामध्ये हे पण नक्षल चळवळी संबंधित असणार आहे. पण नंतर 78ला मग 77-78ला जनता सरकार आलं. त्यामध्ये ह्या सगळ्या पॉलिटिक्स मध्ये सगळं घडलं. आणि त्यावेळी मिसा मधल्या लोकांना काही सोडलं राजकीय बंधना, त्याचसोबत हेही बाहेर आले माफी मागून वगैरे सगळं. आणि त्यांचा जो मुख्य नेता होता कोंडापल्ली सीतारामय्या, त्याच्या लक्षात चुका आल्या की आपण संघटित किंवा एक ट्रॅक आपला योग्य नव्हता, काम जरी आपण बरोबर करत असू तरीही. सो त्यांनी परत ह्या सर्वांना जमा केलं. सर्वच आले नाही, काही पॉलिटिक्स मध्ये गेले, काही व्यवसायात गेले, काही त्यांनी रिटायरमेंट आयुष्य जगायला सुरू केलं. ते परत एकत्र आले. मग त्यांनी एक ट्रॅक बनवला, एक मार्ग बनवला की इथून पुढे चळवळ कशी असेल. आणि त्याला आपण 1980ला PWG पीपल्स वॉर ग्रुपची स्थापना झाली. आणि मग त्यांनी प्रॉपर काम करायला सुरू केलं. आणि आपण असं म्हणू शकतो की तो नक्षलवाद तिथनं प्रॉपर चालू झाला. मग त्यांनी काय केलं सर, बेसिकली जर बघितलं आपण, मला ऐकू शकता सगळेजण? हो 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 हो, थँक्यू. तर काय करायचं की तत्कालीन राजधानीपासून असणारा दूरचा भाग निवडायचा. जर आपण गडचिरोली पाहिलं, तत्कालीन चंद्रपूर गडचिरोली वगैरे, तर तो महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून जवळपास 800-900 किलोमीटर आहे. आता जो बस्तर आहे, जो छत्तीसगडचा भाग आहे, तत्कालीन मध्य प्रदेशचा भाग, अबुजमाडचा वगैरे एरिया, त्याच डिस्टन्स मध्ये खम्मम, नेलगोंडा, वारंगल, आदिलाबाद वगैरे तत्कालीन डिस्ट्रिक्ट राजधानीपासून दूर निवडायचे, जिथं अजून प्रशासन पोहोचलं नाही. आणि स्थानिक मुद्द्यांवरती आवाज उठवायचा, स्थानिकांचा विश्वास जिंकायचा. त्यासाठी स्थानिक भाषा शिकायची, की आम्ही तुमच्यासाठी रॉबिन हुड बनून आलोय. अजेंडा सुरुवातीला शो नाही करायचा, सुरुवातीला हिंसा नाही करायची. आणि एकदा का आपण विश्वास जिंकला, मग काय त्याच्यासाठी लोकल स्थानिक आदिवासी बांधवांची गोंडी भाषा शिकणे, तेंदुपत्त्याचे भाव वाढवून देण्यासाठी करणे. कदाचित तत्कालीन सरकारी अधिकाऱ्यांकडनं, कर्मचाऱ्यांकडनं काही चुका झाल्या असतील, त्या चुकांवर बोट ठेवणे, त्यांना शिक्षा देणे. मग या सगळ्या गोष्टींमध्ये यशस्वी व्हायला लागल्यानंतर स्थानिकांना कुठेतरी वाटलं की आपले हे आहेत, म्हणजे मार्गदर्शक किंवा नेते आहेत. सो त्यांनी तिकडे आकर्षित व्हायला सुरुवात केलं. मग यांनी यांचा खरा अजेंडा बाहेर काढला. ज्यावेळी सगळे फॉलोअर्स वाढायला लागले, मग हिंसेला सुरुवात, नव्या गोष्टी वाढत गेल्या. करत करत 90चं दशक आलं आणि 90च्या दशकामध्ये ते पिकला गेलं. मग 2004 पर्यंत एवढं पिकला गेलं की तत्कालीन पंतप्रधान माननीय मनमोहन सिंग सरांनी त्यावेळी बोलले होते की भारतातला सर्वात मोठा भारताचा इंटरनल थ्रेट जो आहे तो नक्षलवाद आहे. 2004ला त्यांची एक वार्षिक बैठक संपन्न झाली अबुजमाडमध्ये. त्यात त्यांनी ठरवलं की आता जंगल बऱ्यापैकी आपल्या ताब्यात आहे. पशुपती ते तिरुपती असा त्यांचा शब्द असायचा. सो आता आपण शहराकडे वळलं पाहिजे. मग आझाद नावाच्या त्यांच्या तत्कालीन नक्षल नेत्यांनी अर्बन नक्षल नावाची कन्सेप्ट मांडली की आता शहराकडे जाऊयात आणि शहरामध्ये वैचारिक परिवर्तन घडवून आणूयात. मग त्याची परिणती म्हणजे अर्बन नक्षल, जो शस्त्र घेतलेला नाहीये. नक्षलचे फार वेगवेगळे कंगोरे आहेत, वेगवेगळ्या स्टेजला तो काम करतो.
समजून घ्यायला तो फार काळ लागेल, एवढा डीपली विचार आहे तो. वेगवेगळ्या लेवलला त्यांनी काम करून करत आले. नंतर मग फार 2009-10 पर्यंत एवढा पिकला गेलेला. नंतर हळूहळू सरकारची धोरणं बदलत गेली, कामाची पद्धत बदलत गेली, क्रॅकडाऊन करायचे हे सगळं ठरलं. मग सद्यस्थितीतील सरकार आहे त्यांनी त्याला एक मिशन लेवलला घेतलं. मग असं मी म्हणणार नाही की कुणी घेतलं नव्हतं, सर्वच आपल्या आपल्या परीने काम करत होते त्या काळामध्ये. परंतु आता जास्त म्हणजे संपवत आणलं तो थ्रेट. सो आजच्या डेटला आपण बऱ्यापैकी नक्षलवादी फ्री झालोय असं म्हणायला हरकत नाही. येस सर. नक्षलवाद जो पूर्वी जवळपास 4-5 राज्यात पसरलेला होता, 4-5 राज्याच्या 180 पेक्षा जास्त जिल्ह्यात पसरलेला होता, तो आता थोडासा आंध्र बिहारच्या थोडासा काही महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावर्ती भागामधल्या काही जिल्ह्यात, म्हणजे आता फार थोडक्यामध्ये तो राहिलेला आहे. खर तर सरकारचं धोरण हे होतं की मार्च 26 पर्यंत नक्षलवाद संपायला पाहिजे होता. तर पण आता त्यांच्या म्हणण्यानुसार नक्षलवाद शेवटच्या घटका मोजतोय. तर असा हा नक्षलवाद एक नक्षलवादाची एक रूपरेखा जी आहे ती एक कल्पनेचा आधार घेऊन या लाल पाणी या पुस्तकात मांडलेली आहे. आणि म्हणजे आता मी पूर्वी पण काही पुस्तकं वाचली अशी की एखादं तत्वज्ञान सांगायचंय, पण एक तत्वज्ञान सांगताना कोणत्या तरी कथानकाचा आधार घेऊन त्या पात्रांच्या मुखावाटे त्या संवादाद्वारे जर ते तत्वज्ञान सांगता आलं तर त्याच्याकडे लवकर आकृष्ट होतं आणि ते तळागाळापर्यंत पोहोचतं सुद्धा. तर नक्षलवाद चांगला का वाईट? नक्षलवादाविरुद्ध जे सरकारने जे काही केलं ते चांगलं की वाईट? चारूचा मृत्यू पोलीस कोठडीत झाला होता, बरोबर, पोलिसांच्या ताब्यात असताना, बरोबर ना सर? 28 जुलै 1972. हा, 72 साली त्यांचा तो मृत्यू झाला होता. ते योग्य की अयोग्य याच्या पलीकडे जाऊन हे सगळं कसं आटोक्यात आणता येईल किंवा लोकांची मनातली भीती कशी घालवता येईल याच्याबद्दल सरकारकडून जाणून घ्यायचं असेल, किंवा मग सर्वसामान्य लोकही, सर्वसामान्य आदिवासी पण बंदूक का उचलतात, त्यांच्या बंदूक उचलण्यामागची कारणं काय असू शकतात याचं एक ढोबळमानाचं म्हणूया पाहिजे तर. पण असं हे चित्रण या कादंबरीचं आहे. या कादंबरीमध्ये ना सरकारकडे कोणता मोठेपणा आहे किंवा कमीपणा आहे किंवा नक्षलवादी चळवळीचं पण कोणतं उदात्तीकरण वगैरे असं काही नाहीये. तर असं एक योग्य बॅलन्स ठेवून मांडलेली ही कलाकृती आहे. पण ही कलाकृती जरी म्हटली असती काल्पनिक आहे, तरी ती काल्पनिक आणि सत्य घटनांच्या मध्ये सत्य घटनांच्या आधारावर कल्पनेचा फुलोरा असं पण तुम्ही म्हणू शकता. की त्याच्यातली गणेशचा शैक्षणिक संघर्ष असो किंवा वनश्रीची विचारधारा असो. आता वनश्री सुरुवातीला ह्या भास्करच्या छायाचित्राखाली राहत होती. भास्कर तिला लहानचं मोठं करतो. ती ज्या वेळेला भास्कर हे आहे आणि तिच्या आई वडिलांना काय जे झालं असेल ते, तर त्या वडिलांच्या मृत्यूनंतर भास्कर तिची सगळी जबाबदारी घेतो. आणि बघायला गेलं तर भास्कर या ज्या नक्षलवादी अधिकारांची जी उतरंड आहे त्या उतरंडीत भास्कर फार वरवर आहे, वरच्या स्तरावर येतो. तो चळवळीचं नेतृत्व करतोय आणि त्या चळवळीच्या नेतृत्वासाठी ज्या वेळेला त्यांना नक्षल अर्बनवाद हे जे सरांनी कल्पना सांगितली, या कल्पनेचं हे करताना वनश्रीने काही तरुणांना तिचे विचार पटवून देऊन, कम्युनिस्ट विचारधारा पटवून देऊन भास्करच्या छायाचित्राखाली आणलेलं आहे. आणि तिला गणेशच्या बाबतीतही तिचा तोच विचार आहे, पण ती त्याच्यात अयशस्वी ठरते. तर हे जे सगळं, आणि ह्याच्यानंतर पुढे जाऊन
पुढे जाऊन वनश्रीलाच या सगळ्या ह्याच्यातला फोलपणा काय आहे हे समजतात. तर त्याच्यामुळे या कादंबरीमध्ये जर खरा हिरो जर म्हणायचं गेलं तर कोणी कोणाचंही नाव घेईल, शेवटी ज्याची त्याची हे असते. माझ्या मते भास्करचं कॅरेक्टर खूप इंटरेस्टेड जरी असलं तरी मला एक वेटेजच्या हिशोबाने वनश्री ही जास्त मोठी वाटते. आता सुरेश जयभावे सर सांगतील माझं विश्लेषण योग्य आहे की अयोग्य आहे, आणि याच सोबत मी इतरांनाही विनंती करतो की जर कोणाला या विषयावर सरांशी एखादा प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही माईकची रिक्वेस्ट पाठवू शकता. सुरेश सर. येस सर. खरं सांगायचं तर नायिका किंवा कादंबरीचं मुख्य पात्र हे वनश्रीच आहे. कारण माझी अशी धारणा आहे पूर्वीपासून, ज्या ठिकाणी महिलांचं स्थान हे वरच्या दर्जाचं आहे त्या ठिकाणी विकास किंवा बाकीच्या गोष्टी कोणीच थांबवू शकत नाही. कारण महिलांची स्वशिकता, त्यांची सहनशीलता ह्या गोष्टी थोडस पुरुषांमध्ये कधी येत नाहीत. सो वनश्री जे करू शकते ते वनश्रीच करू शकते. किंवा चित्राला वाचल्यानंतर कळतं की भास्करच्या पूर्ण व्यक्तिमत्वामध्ये चित्रा दिसून राहते. आणि वनश्री तर मुख्य नायिकाच आहे, अजूनही ते असणार आहे. त्यामुळे सर आपलं विश्लेषण अगदी योग्य आहे की कादंबरीची मुख्य नायिका वनश्रीच आहे. येस सर. धन्यवाद सर. अजून कोणाला काही जर सरने विचारायचं असेल तर आहे आपल्याकडे वेळ, आपण बोलूया. योगेश, योगेश काही विचारणार आहे की तुम्ही? तुम्हाला माईकची रिक्वेस्ट पाठवली ती मी. आपण आलात, आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले फार फार आभार. आणि तुम्ही म्हणतायत की कादंबरी अजून संपली नाहीये, त्याच्यामुळं कादंबरीच्या पुढच्या भागात वनश्रीनं काय केलं किंवा गणेशने काय केलं. आणि एक तुम्हाला मी सांगू इच्छितो सर. येस सर. त्या दिवशी पण माझं म्हणत होतं आणि आता अचानक लक्षात आलं की ही तुमची खरं तर पहिली कलाकृती आहे, पहिलं पुस्तक आहे तुमचं. हो. यापूर्वी तुम्ही काही फारसं लिहिलेलं नाही असं तुम्ही म्हणतात. आणि हे असूनही एक थोडं जर मार्जिनल काही सोडलं तर हे पुस्तक पहिल्या लेखकाचं असं वाटत नाहीये. कारण जो जो कोणी वाचतोय तो शेवटपर्यंत वाचतोय. कारण जर पहिल्या लेखकाचं असं आणि ते जर तुमच्या मनाचा ठाव घेणारा नसेल तर पुष्कळ वेळा असं होतं की ते पुस्तक अर्धवट सुटतं. पण मी पण माझ्याकडचं पुस्तक 2-3 जणांना वाचायला दिलं, प्रत्येकाने मला हाच रिप्लाय दिला की पूर्ण वाचलं म्हणून. आणि बाकीच्यांनी सांगितलं आहेच. नक्की सर, हे सगळं वाचकांचं प्रेम आहे. आणि माझा पहिलाच प्रयत्न आहे. जे वाटलं जसं. येस सर. कलाकृतीच्या बाबतीत काय होतं माहिती का की माझं तुमच्यावर प्रेम आहे, तुमच्यावर प्रेम आहे म्हणून तुमचं साहित्य मला चांगलं वाटावंच असं काही बंधन नसतं. अगदी बरोबर. पण तुमचं जे हे पुस्तक आहे ते मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं की मी किती वेळात वाचलं. त्याच्यानंतर विद्याताईंनी पण ज्या पद्धतीने वाचलं, म्हणजे त्या बाहेरगावी होत्या आणि पुस्तक सोबत घेऊन गेल्या आणि त्यांनी ज्या धडाक्यात वाचलं आणि त्याच्यानंतर त्यांची माझी चर्चा झाली किंवा मी अजून कोणाला पुस्तक दिलं आणि त्यांची माझी जी चर्चा झाली, तर प्रत्येक चर्चेचा हेच होतं की पुस्तक पूर्ण वाचलं आणि आवडलं. तर आता माझ्या मते तर पुढची आवृत्तीची, या पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीची तर वाट बघणं आहेच आहे आणि ती लवकरच येईल अशी अपेक्षा करतो. पण पुढची आवृत्ती येताना ही तुम्ही जे म्हणतात की कादंबरी संपली नाहीये, तर म्हणजे कादंबरीचा पुढचा भाग येतो आहे, तो लवकरात लवकर यावा नक्की सर, ही अपेक्षा. नक्की सर.
एक मिनिट, आता योगेश काय म्हणतायत तर हे बघू. योगेश बोला. मी तुमच्या पुस्तकातून वाचलेलं नाहीये, परंतु मला नक्षलवादाच्या संदर्भात आपल्याकडून जाणून घ्यायचं होतं की जे नक्षलवाद आहे आणि एकूणच त्या भागामध्ये पूर्वी वेगवेगळ्या आर्टिकल किंवा याच्यामधून वाचलं होतं की नक्षलवादाचा आणि अंमली पदार्थ यांचा खूप जवळचा संबंध आहे. तर त्याच्याबद्दल जर तुम्ही काही सांगू शकाल किंवा पुस्तकात त्या अनुषंगाने काही जर आले असेल तर जाणून घ्यायला आवडेल. धन्यवाद योगेशजी. तुमचा प्रश्न मला समजला, परंतु तुमच्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी आजपर्यंत कधी ऐकलं नाही. असं मला नक्षलवाद्यांनी असं काही केलंय हे माझ्या वैयक्तिक अभ्यासामध्ये किंवा वाचण्यामध्ये किंवा अनुभवामध्ये नाहीये. खरं एक सांगायचं झालं तर कुठलीही चळवळ का टिकते, त्या चळवळीची काही तत्व असतात. बघा, मला तुमच्या प्रश्नावरनं तो मुद्दा आठवला म्हणून मी सांगतो की बाहेर आता आपले सर्वांचे आदरणीय डॉक्टर प्रकाश आमटे साहेब हे सगळे त्या ठिकाणी आहेत. हेमल कशाला 1973 पासून त्या ठिकाणी भामरागडला आहे, जो नक्षलवादाचा कोर समजला जातो. आजच्या डेटला आजपर्यंत सुद्धा देश विदेशातनं तिथं नागरिक जात आहेत, येत आहेत भामरागडला वगैरे त्यांच्या इथं. परंतु सिंगल नक्षलवाद्यांनी त्यांना त्रास दिला अशातला भाग नाहीये. बरेच पर्यटक जातात आणि दूर दूर म्हणजे एकदम डीप नक्षलवादी भागामधल्या वॉटरफॉल, जसं बिंडागोंडाचा वॉटरफॉल आहे, या ठिकाणी भरपूर पर्यटक जातात, सगळे जातात. परंतु नक्षलवाद्यांनी कधी त्रास दिला असं मी कधीच ऐकलं नाही. महिलांच्या बाबतीत नक्षलवाद्यांच्या अत्याचाराच्या किंवा अशा कधी घटना नाहीयेत. सो मी जसं म्हटलं की 1980ला पीडब्ल्यूजीच्या स्थापनेच्या वेळी जी काही तत्व ठरलेली होती, नक्षलवाद्यांनी तत्व कधी फारसे मोडलेले दिसत नाहीयेत. मी त्यांच्या हिंसक विचारधारेचा शेवटपर्यंत विरोधक आहे. हिंसा ही मला कधीही आवडत नाही आणि ते आपल्या घटनेत पण त्याला विरोध केलेला आहे. आणि जर तुम्ही बघाल तर विनाशस्त्र एकत्र जमण्याचा अधिकार हा घटनेनं दिलेला आहे. त्यातला फार हा शब्द महत्वाचा आहे, विनाशस्त्र. तुम्ही शस्त्र घेऊन उभा आहात म्हणून तुम्ही देशाच्या घटनेचे दुश्मन आहात किंवा देशाच्या विरोधी आहात. परंतु हा जो प्रश्न आहे अंमली पदार्थ आणि नक्षल, मी वाचलं नाही त्यामुळे मी तर नकार देईन सध्या. कदाचित माझ्या वाचण्यामध्ये दोष असू शकतो, आपण वाचलेलं खरं असू शकतं, परंतु ऍज पर माय नॉलेज असं काही नाही आहे. येस योगीजी. मी मागे एका आर्टिकल मध्ये 3-4 वर्षापूर्वी वाचलं होतं की नक्षलवादाला जो एकूणच पुरवठा आहे, म्हणजे आर्थिक पुरवठा आहे, त्याच्यामध्ये तेंदूपत्ता व्यापार आणि गांजा वगैरे जे उत्पादन आहे त्याचा मोठा वाटा आहे. कदाचित भारताचे महाराष्ट्राचे एक माजी पोलीस अधिकारी होते, त्यांचं नाव मला आता प्रॉपर आठवत नाहीये, तर त्यांनी तो अग्रलेख बहुतेक लोकसत्ता की सकाळमध्ये मी वाचला होता 2017-18च्या आसपास. तर त्याच्यावरून मी विचारत होतो, बाकी म्हणजे जास्त त्याच्याविषयी मला माहिती नाही. नाही, आपला प्रश्न अगदी बरोबर आहे. मी म्हणूनच असं म्हटलं की ऍज पर माय नॉलेज मी माझ्या त्या अभ्यासामध्ये नव्हतं. हा, तुम्ही तेंदूपत्ता म्हणालात, बरोबर. अंमली पदार्थ ह्या शब्दावरती बोललो म्हणून मी तसं म्हटलं. तेंदूपत्ता आहे, त्या एरियात काम करणारे शासकीय खाजगी कंत्राटदार आहेत, बांबू कटाई आहे, ह्या सगळ्या लोकांकडनं त्यांचं जे उत्पन्नाचं साधन आहे ते त्यातनं झालेलं आहे. फार मोठा त्यांचा टर्नओव्हर होता. खंडणी आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत. त्यांनी म्हणजे 1000-1500 कोटीचा टर्नओव्हर असेल त्यांचा, मे बी, म्हणजे इफ आय एम नॉट रॉंग. नोटबंदीनंतर ते फार कमी झालं, कारण ते डंप करतात, त्यांच्याकडे बँक अकाउंट वगैरे नसतात. सो अंमली पदार्थ त्यातला एक भाग असू शकतो, मी नकार देत नाहीये, पण मी माझ्या अभ्यासाप्रमाणे मांडलं, एवढंच मी म्हटलं की नाहीच असंही मी म्हणत नाहीये आणि आहेच असंही मी म्हणत नाहीये, फक्त ते माझ्या नॉलेजमध्ये नाहीये म्हणून मी त्याला एक बॅलन्स ठेवेल की मला माहित नाही, असं थोडक्यात. येस योगेशजी. विचारायचं असेल? हा, बोला. धन्यवाद सर, छान माहिती कळली आणि
नक्कीच जर पुढच्या काही आठवड्यात जर जमलं तर नक्की तुमचं पुस्तक वाचेल. कारण बरंच काही मागच्या दिवसापासून मी बघतोय की माझ्या टाइमलाईनवर तुमच्या पुस्तकात ज्यांनी वाचले त्यांनी खूप सारी प्रशंसा केली. तर नक्कीच जर जमलं तर मी वाचेल पुस्तक ते आणि आपला अभिप्राय कळवेल. धन्यवाद योगेशजी. धन्यवाद योगेश. तर मग सुरेश सरांच्या वेळेबाबत आपण त्यांचे धन्यवाद म्हणूया, त्यांचे आभार मानूया. त्यांच्या पुढच्या आवृत्ती या पुस्तकाच्या लाल पाणीच्या पहिल्या भागाच्या पुढच्या आवृत्तीची अपेक्षा करूया आणि त्यासोबत आपण पुढच्या भागाची सुद्धा अपेक्षा करूया. आणि तो आपल्याला वनश्री पुढच्या भागात काय करते हे लवकरच वाचायला मिळेल अशी कामना करूया. आणि आज इथे थांबूया. उपस्थित सगळ्यांचेच विशेषतः सुरेश जायभाव सरांचे खास आभार. धन्यवाद सर. धन्यवाद. आणि उपस्थितांचे मनापासून आभार की इतका वेळ मला सहन केलं, त्यामुळे सर्वांचे विशेष आभार. थँक्यू व्हेरी मच. ओके सर. धन्यवाद सर. आपण थांबूया इथे. येस सर. आणि लाल पाणीच्या दुसऱ्या भागाची चर्चा करण्यासाठी लवकरच भेटूया परत. नक्की नक्की. ओके.